लातूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस वंचित आघाडीचा विजय होणार, प्रकाश आंबेडकर। काँग्रेस व वंचित आघाडीचे जोरदार शक्ती प्रदर्शन। राज्याने केंद्र शासनाच्या उद्योगपती धार्जिण्या धोरणामुळे देशात महागाई आणि बेरोजगारीची समस्या निर्माण झाली आहे। ही समस्या आणखीन वाढत राहिली तर भूकमारीची वेळ येऊ शकते। हे सर्व घडू द्यायचे नसेल तर आता भाजपचे कंबरडे मोडणे आवश्यक बनले आहे। त्याची सुरुवात आपण लातूरपासून करावी असे आवाहन करून लातूर शहर महानगरपालिकेत काँग्रेस व वंचित आघाडीची सत्ता स्थापन झाल्यास भ्रष्टाचार मुक्त पारदर्शक कारभार करून येथील नागरिकांच्या समस्या सोडवल्या जातील, अशी ग्वाही वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी केला आहे। लातूर महानगरपालिका निवडणुकीतील काँग्रेस पक्ष व वंचित बहुजन आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ येथील छत्रपती राजर्षी शाहू महाराज चौक या परिसरात आयोजित प्रचार सभेत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर बोलत होते। या सभेच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख हे होते। आमदार अमित विलासराव देशमुख, महाराष्ट्र विधानसभा माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रदोत यांच्यासह लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे, माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे चेअरमन धीरज देशमुख, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश सचिव मुफ्ती वसीम सय्यद, काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस जितेंद्र देहाडे, सरचिटणीस भाऊसाहेब आजबे, शहर जिल्हाध्यक्ष किरण जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष अभय साळुंके, वंचितच्या जिल्हाध्यक्षा मंजुषा निंबाळकर, संतोष सूर्यवंशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की केंद्र आणि राज्यातील सरकार हे सामान्य माणसांचा विचार करणारे सरकार नाही, हे उद्योगपती धार्जिणी सरकार आहे। मोदी सरकारचे लाडके अंबानी यांची रिलायन्स कंपनी रशियाकडून तेल आयात करून इतर देशांना निर्यात करते। यातून या कंपनीला दरवर्षी 40,000 कोटी रुपयांचा नफा होतो आहे। रशियाकडून भारत तेल आयात करतो, त्यामुळे अमेरिका भारतावर अनेक प्रकारचे टॅक्स लावत आहे। त्या टॅक्समुळे भारतातील महागाई गगनाला भिडली आहे। येत्या काही दिवसात भारतीय रुपयांचे अवमूल्यन होऊन अमेरिकन डॉलरची किंमत 130 रुपयांपर्यंत जाणार आहे। परिणामी आणखीन महागाई भडकणार आहे। मोदी सरकारच्या धोरणाचा फायदा अंबानीला आणि भुर्दंड सामान्य जनतेला, अशी सध्याची अवस्था बनली आहे। शासनाच्या उद्योगपती धार्जिण्या धोरणामुळे बेकारीची समस्या वाढली आहे। वाढती बेरोजगारी आणि महागाई यातून भूकमारीसारखी देशात वेळ येऊ द्यायची नसेल तर समविचारी पक्षांनी एकत्रित येऊन केंद्र आणि राज्यात सत्ता बदल घडवणं आवश्यक आहे। त्याची सुरुवात आपणाला लातूर महानगरपालिकापासून करायची आहे। या महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केलं।